या या जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या बरं काय. ठेवा इकडे देव. हो साहेबराव, अहो इथं मिटिंग घेते तर तुमची परवानगी आहे ना? हे अवद्या साहेबराव कशाला काय म्हणतोय? तसं नाही हो सनिदा. अहो साहेबराव राणादाचा माणूस आणि राणादा वहिनी साहेबांच्या बरोबर आहेत म्हणून विचारायला बरं. तुमची परवानगी आहे ना? लवकर लवकर कामाचं तेवढं बोलून घेऊया. बोला. अजून घरी जाऊन जेवण तयार करायचं. वहिनी, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रचार, आणि तो दणक्यातच व्हायला पाहिजे. काय होय, पप्प्यानं जोर लावलाय. इकडं राणादा नंदिता वहिनींच्या बरोबर आहेत, त्यामुळे ही इलेक्शन आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. आपल्याला प्रचाराचा दणका उडवूनच द्यायला पाहिजे. आपलंच पॅनेल सगळ्यात चांगलं आहे हे कळलं पाहिजे सगळ्यांनी. आणि अंजली वहिनी कशा बेस्ट आहेत हे पण पटवून द्यायला पाहिजे सगळ्यांनी. हा ते पप्प्या कसा बाद आहे हे पण सांगा पाहिजे सगळ्यांनी. एक मिनिट. आपण सगळ्यात आधी आपल्या प्रचाराची दिशा ठरवली पाहिजे. आपण कसे चांगले आहोत हे सांगण्यापेक्षा आपण या गावासाठी काय करू शकतो हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपण गावासाठी करणारच हो, पण आता आम्हीच कसं बरोबर आहे हे माणसांनी समजावून सांगायला पाहिजे. नाही वहिनी, अहो आपणच आपली टिमकी वाजवली पाहिजे. मार्केटिंगचा जमाना आहे हो. समोरच्या पार्टीतलं काय वाईट आहे ते आपण सांगायला पाहिजे. आता समजत नाही. हे बघा, आपण समोरच्या बद्दल वाईट बोलण्यापेक्षा आपण आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे. अहो पण वहिनी, राजकारण म्हटल्यावरती आरोप प्रत्यारोप होणारच. आता आपण ग बसू, तो पप्पा काय ग बसणार आहे म्हणता? मी म्हणलं ना, आपण असं काही करणार नाही आहोत. आपण अजिबात कोणावर आरोप करत बसायचं नाही म्हणजे नाही. तर प्रचार महत्वाचा, आणि तो वहिनी सांगतील तसाच, म्हणजे चांगल्या मार्गानेच करायचा. बरोबर. आणि ही प्रचाराची सगळी जबाबदारी सुरज भाऊजींवर. म्हणजे ते प्रचार प्रमुख. अवद्या आपला संपर्क प्रमुख. चालेल. चालते. ते खानपान विभाग मी आणि कृपा मावशी सांभाळतो. खानपान विभाग म्हणजे आता आपण समजी प्रचार करत फिरणार, मग खाण्यापिण्याची सोय बघायला पाहिजे ना. ती आम्ही बघतो. काय अच्छा ठीक आहे, पण राजकारणी लोक जशा जेवणावळी घालतात तशा घालायच्या नाहीत हे लक्षात असू द्या. अहो वहिनी, अहो निवडणुका म्हणल्या जेवणावळे आलेत की काय? हो नाही, जेवण दारू असली आमिष आपण अजिबात दाखवायची नाही. अहो तो पप्प्या पंक्तीच्या पंक्ती उठवणार बघा. होय. नाही, आपण निवडणूक सनदशीर मार्गानेच लढवायची, गैरव्यवहार करायचा नाही. मला एकच माहिती आहे बघा, आपण ही इलेक्शन जिंकली पाहिजे आणि त्या पप्प्याला धडा शिकवला पाहिजे. मी निवडून आल्यावर का नाही पप्प्याच्या घरातला नळाचं कनेक्शनच तोडतो. बस ते बोंबलेत. एक नंबर दुर्पा काकू. मी परत एकदा सांगते, निवडणूक चांगल्या मार्गानेच लढवायची. कोणाला तरी अद्दल घडवायचे म्हणून जिंकायला पाहिजे हा विचारच चुकीचा आहे. सोपं वाटणारं इलेक्शन अवघड करायलायचा बघा तुम्ही. अहो इलेक्शन म्हटल्यावर 100% चांगलं राहून चालत नाही हो. काय रे? बरोबर आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे, त्यात बदल नाही. तुम्ही सगळेजण माझं ऐकणार असाल तर आपण पुढे जाऊ, नाही तर राहू द्या. नाही वहिनी, तुम्ही सांगशील तसंच करू आम्ही. काय मंडळी? होय, मग आपण सगळे शपथ घेऊ. आपले आपापसातले वाद मध्ये न आणता आपण चांगल्या मार्गाने गावाची सेवा करू. वहिनी, आपण गावासाठी काय काम करणार आहे हे जर माणसांना सांगायचं असेल की नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला वचननामा तयार करायला पाहिजे. हो करून टाकू. गावच्या भल्याचं सगळं करून टाकणार म्हणून सांगून टाकायचं.
पण नेमकं काय? लाईट, पाणी, रस्ते, शाळा, दवाखाना. नाही नाही नाही, हे मुद्दे तर सगळ्याच निवडणुकांमध्ये असतात. आपल्याला जर का गावाची खरी गरज समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला गावातल्या लोकांशी बोलायला हवं. त्यांच्या काय काय अडचणी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आपल्याला कळायलाच पाहिजे ना. वहिनी, मी काय म्हणतोय, आपण इथं बोलत टाइम घालवण्यापेक्षा की एक फास्टातला सर्वे घेऊन टाकूया की. म्हणजे आपण गावात जायचं आणि माणसांनी त्यांच्या डिमांड विचारायच्या. जे सांगतील त्या सगळ्या नोंद करून घ्यायच्या आणि त्या सगळ्यावरनं आपण आपला वचननामा तयार करायचा. हा, ही चांगली आयडिया आहे. म्हणजे यामुळे आपल्याला गावातल्या लोकांच्या नेमक्या अडचणी सुद्धा समजतील. हा, चला चला मग लागूया कामाला. काय जय किसान पॅनलचा विजय असो. चला, जय किसान पॅनेलचा विजय असो. अहो देवाच्या कृपेने सगळं चांगलं आहे, काहीच अडचण नाही. अहो, असं कसं, काहीतरी असेल की. तुमची जी काय अडचण असेल ते आमचं जय किसान पॅनेल मिटवणार बघा. अहो खरंच काय अडचण नाही. पहिल्याच घासाला खडा लागला. ठीक आहे, अडचण सोडा, राहू दे. पण मी काय म्हणतोय, आता अंजली वहिनी सरपंच होणार आहेत. तर त्या सरपंच झाल्यानंतर त्यांच्याकडनं काय काय अपेक्षित आहे तेवढं तरी सांगा. त्या आमच्या म्हातारीला 4 धाम यात्रा करायची आहे बघा. घ्या लिहून. गावातल्या गटारा नीट करा. येतो. मामा, काय वाटते तुम्हाला गावात अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे? चांगलं दवाखाना व्हायला पाहिजे. हा, तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? पोरगासारखं कोल्हापूरच्या स्विमिंग टँकला घेऊन चला म्हणते. एक स्विमिंग टँक पाहिजे. वैयक्तिक नाही, गावाला उपयोगी पडेल असं काहीतरी सांगा. मग समजा गावच्या पोरांसाठी एक स्विमिंग टँक बांधा. नोकरी द्या, कामधंदा काहीतरी मिळाला पाहिजे. काकी, तुमची काय असेल ती अडचण सांगा. अजिबात घाबरू नका आणि कसला संकोचही बाळगू नका. बिनधास्त सांगा. हा, काय नाही तर काही नको वाटत जायला बाहेर. शौचालय एवढं बांधा. लिहून घे. ठीक आहे, अजून काही? नाही. थँक्यू. गावातील एसट्यांच्या फेऱ्या वाढवायला सांगा. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला सांगा. सारखी लाईट जाते बघा. बरोबर, ठीक आहे. ए गण्या थांब. आमचा नातू शाळेला धड जाईतच नाही. असं आहे होय. बरं आहे बघा, आता अंजली वहिनी सरपंच होणार आहे, तर तुमचं बी काम होऊन जाईल बघा. काय काळजी करू नको एवढंच. बरं बरं सांगतो. हा, लिहून घेतलं ना? बरं, चला येऊ आम्ही. काय काय लोक अवघड बाबा. हा वहिनी. हे समजा पेपर. वहिनी, गावाच्या लोकांच्या लय लय अपेक्षा आहेत बघा तुमच्याकडनं. होय, म्हणजे काही जणांनी बरं सांगितले, पण काही जणांनी काय वाटेल ते सांगितले. आता आपण याच मागण्या अपेक्षा एकत्र करून त्यावरून वचननामा ठरवूया. होय, या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायचं म्हणजे आपल्या लिमिटच्या बाहेर आहे. नाही भाऊजी, आपण वैयक्तिक गरजांचा विचार करायचाच नाही. आपण फक्त गावासाठी काय गरजेचं आहे याचा विचार करायचा आणि त्यावरून वचननामा ठरवायचा. आता आज रात्रीत मी हे सगळं वाचते आणि ठरवते. आपण उद्याच्या उद्या वचननामा जाहीर करूया. चालतंय. अरे, लाडू झोपला? होय, लई वेळ वाट बघितली तुमची. झोप आवरली नाही, झोपला. लई वेळ लावला सर. हो, गावातल्यांच्या अपेक्षा अडचणी समजून घेण्यातच फार वेळ गेला. हो, गावातल्यांना येळ दिला सर, तर माझा आहे. तुम्हाला कसला वेळ पाहिजे? तुमचा. माझा? म्हणजे आपला. हो, आलं लक्षात.
आता उगाच लाडात येऊ नका. हे सगळे कागद बघा, यात गावातल्या लोकांच्या अपेक्षा अडचणी सगळं लिहिलंय. आता हे वाचायचं, समजून घ्यायचं आणि त्यावरून आपला वचननामा ठरवायचा. तुमच्या जय किसान पॅनलचा. हो म्हणजेच आपला. तुम्ही आणि मी काय वेगळे होत का? नाही तसं नाही, पण ते मी काय म्हणतो, बसा तुम्ही. बसा. मी बी तुम्हाला मदत करू काय? म्हणजे काम लवकर संपल आणि आपल्याला वेळ मिळेल. अजिबात नाही. सर का तुम्ही बाजूला बाजूला. ऐका, राजकारणात आपण दोघंही एकमेकांचे विरोधक आहोत, त्यामुळे तुम्ही माझी कामं केलेली मला चालणार नाही. कळलं? तुम्ही जाऊन झोपा, मला काम करू तरी बी नाही. लाडू कसा झोपलाय शहाण्या मुलासारखा, तसं तुम्ही जाऊन शांत झोपा. चला झोपा लवकर. तुम्ही लवकर झोपा आणि मला माझं काम करू द्या. ठीक आहे सरपंच बाई. तुमच्यासाठी मी अंजलीबाई राहणार होते ना? होय अंजलीबाई, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही झोपतो. रात्री काम नाही, फक्त तुमचा वेळ. राजकारणाचा घरावर, आपल्या नात्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही असं ठरलंय ना आपलं. शब्दाचे लई पक्के आहे तुम्ही. मग बायको कोणाची आहे? माझी. हो, मी सरपंच झाल्यावर मला टाइम देणार ना? पंतप्रधान झाले ना तरी तुमचा वेळ तुमचाच. मग चालते. तुम्ही सरपंच झाला की नाही, समजा गावभर बैलगाडीवरून मिरवणार बघा तुम्हाला. हो का? होय. राणा भाऊजी, अहो विरोधका संकट बैलगाडीतनं काय फिरालाय तुम्ही? आमचं एक काम आहे ते करा आधी. राणा भाऊजी, राणा भाऊजी. वहिनी आलो जाऊ. अहो आता मी माझी सगळी कामं ठेवून तुम्हाला वेळ दिला ना, मग तुम्ही. अहो बघतो की वहिनी काय म्हणतात ते. 2 मिनिटात आलो. जाऊ ना. वहिनी. राणा भाऊजी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही वहिनी, बोला की. ते आम्हाला जरा टेन्शनच आलंय बघा. कसलं? अहो कसलं काय, आपल्या इलेक्शनच की. नाही तुमचा खंबीर पाठिंबा आहे आम्हाला, पण तुमच्या एकट्याचाच पाठिंबा असून कसं काय चाललो? एकट्याच्या जोरावर खेळायला इलेक्शन म्हणजे कुस्ती नव्हं, बरोबर आहे का नाही? होय, कुस्ती आणि इलेक्शन मध्ये फरक आहे. अहो तेच तर आम्ही म्हणालोय. आम्हासनी जरी इलेक्शन जिंकायचं असेल का नाही, तर मग माणसांचा पाठिंबा पाहिजे आणि लोकांचा पाठिंबा मिळवून देण्याची जिम्मेदारी तुमची, बरोबर आहे ना? होय बरोबर आहे. तर मग आपल्या पॅनलसाठी उद्या माणसं जमवायची, मग तुम्ही सकाळीच कामाला लागा. हा चालतंय की. ठीक आहे, आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती बघा. वहिनी ते एक बोलायचं होतं, बोलू काय? अहो बोला की. नाही म्हणजे ते आपण बोलतोय खरं, पण
माणसं आपल्याला पाठिंबा देतील काय? अहो का नाही? हे बघा राणा भाऊजी, तुम्ही आमच्या संकट आहे तर आम्हाला काही काळजीच नाही बघा. ते नव जाऊबाईंची तयारी कशी चालू आहे? अहो, चालले की मस्त मजेत. आत्ता कसली तयारी चालू आहे? आता ते वचननाम्याचे कागद आलेत, त्यात गावकऱ्यांच्या अडचणी, गावातल्या नव्या सरपंचाकडनं काय काय अपेक्षा आहेत ते समजून सांगितले. आधी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन मग ते वचननामा तयार करायचं ठरलं अंजलीबाई. अच्छा राणा भाऊजी, तेवढी कागद बघायला मिळतील काय? नाही म्हणजे आम्ही बी सेम मुद्दा उचलायला न गो आपल्या वचननाम्यामध्ये, दोघींचं बी रिपीट व्हायला न ग. तेवढी कागद बघायला मिळाली असती तर. वहिनी देतो की. हा तेवढा आणता काय? होय आलंच. ठीक आहे वहिनी. हा ठीक आहे. थँक्यू राणा भाऊजी. एवढं बघतो आणि लगेच देऊन टाकतो परत. होय. चंदे काय चाललंय? ते ते घडी 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 घालायला. काय घडी? आमच्या समोर झोपत्यास घडी म्हणा. ते टेबल आण. टेबल आण टेबल. हे इथं. ठीक आहे. हे काय हो? गावची दुखणी म्हणजे? आता काय तुला समजा रिपीट करून सांगायचं काय? अगं गावातल्या माणसांची दुखणी आहेत याच्यामध्ये. त्यांना सरपंचाकडनं काय काय पाहिजे ते मांडलंय हे समजा याच्यामध्ये. आणि आता याच्यावरनच मास्तरीन तिचा वचननामा बनवणार आहे. अरे वा, भारीच की. काय साहेब, हे समजा आपल्याला आयतं मिळालंय. आता तुम्ही बी का नाही एक भारी पैकी फरमास वचननामा जाहीर करून टाका. हा करणारच आहे. आमचा वचननामा ऐकला का नाही की लगे या गावाने अख्खी मतं दिली पाहिजेत बघा आम्हाला. मग सुरू करा अभ्यास. हा हे घ्या. अगं त्याच्यासाठीच तर दिली की नाही फाईल तुला. ठीक आहे काम कर, एक एक कागद दे, आम्ही जरा वाचतो. भावी सरपंच आम्ही. लहू मोरे बोलतोय. घरासमोरचं गटार दुरुस्त करायला पाहिजे ही विनंती. ही बाई दुसरं दे. मळ्यातल्या लाईटीचा डीपी सारखा खराब होतोय, नवा डीपी बसवावा. आमचा पोरगा आम्हाला नीट सांभाळत नाही, मग माझ तरी काय दत्तक घेणार आहे काही आम्हाला. गल्लीतला रस्ता खराब झालाय तो बनवावा. आमची म्हस दूध कमी देत्या त्यावर काहीतरी करा. पुढचं दे. पिण्याच्या पाण्याचा नळ खराब झालाय, पोरगा अभ्यास करत नाही. बरोबर आहे, कशाला करत्याल पोर अभ्यास आता. मला काय बाई हे वाचू? तुला येतंय वाचायला? मग मला नोकरी मिळत नाही, नोकरी मिळावी त्यावर काय तर करा. काय घाणेरडा अक्षर आहे, कोण नोकरी देणार का असल्याला? मला शाळेला जायला यायला सायकल नाही आणि बस पण नाही. हा गायकवाडांच्या 100 गाड्याच आहेत नाही का. मी चेतन नैतम गावाचा रहिवासी आहे. आमच्या समोरच्या गटारीचं काम अजून पार पडलेलं नाही. गटारीत सांडपाणी वाहून किडे मच्छर होत्यात, त्यामुळे आमच्या घरातला मेंबर आजारी पडतोय. बराच वेळेला तक्रार केली. दे बाई पुढचं. मी युवराज शिंदे आपल्या गावातील रहिवासी आहे. त्यामुळे आमच्या घराची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे मी आपणास विनंती करतो की मला दुसरी म्हस मिळावी. म्हशीच्या शोधा. नाही बाई काय हे काय आम्ही कशाला करू हे समज? का आम्ही गावातल्या माणसांची समती दुखणी ऐकून घ्यायची? जा बाई. तेच तर सरपंच होऊन तुम्ही विरवणार, ही समधी दुखणी सोडवणार आणि ती बी असली किरकोळ दुखणी. हा
वचननामा तर तयार करावंच लागेल की तुम्हाला. अगं त्यो तर आम्ही तयार करणारच आहे ग, पण हे असं माणसांच्या दुखण्यांचा नव्ह. मग आम्हासनी काय काय पाहिजे त्याचा वचननामा असणार आहे आमचा. उद्याच जाहीर करून टाकतो बघ. हा हे बेस्ट आहे की, म्हणजे कसं एक दिशा ठरवून जाईल इलेक्शनची. आता आम्ही बी बघतोच उद्या ही मास्तरीन काय वचननामा जाहीर करत्या ते.